महाराष्ट्र की राजनीति में एक और बड़ा उलटफेर सामने आया है। कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा ने आज ये ऐलान कर दिया है कि वे 12 जून को 11,000 समर्थकों के साथ राष्ट्रवादी कांग्रेस यानी अजित पवार गुट में शामिल होंगे। इस घोषणा के साथ ही कांग्रेस को बुल्ढाना जिले में एक और गहरी राजनीतिक चोट लगी है और प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ को उनके ही गढ़ में जबरदस्त झटका मिला है। काफी समय से सानंदा के पार्टी छोड़ने की अटकलें लगाई जा रही थी, जिन्हें उन्होंने आज खत्म करते हुए स्पष्ट किया कि वे अजित पवार की मौजूदगी में घड़ियाल हाथ में थामने जा रहे हैं। इससे पहले भी बुल्ढाना में कांग्रेस को कई स्तरों पर नुकसान उठाना पड़ा है, लेकिन इस बार ये नुकसान संगठित कार्यकर्ता शक्ति के साथ है, जो आगामी विधानसभा समीकरणों को प्रभावित कर सकता है। सानंदा ने अपने बयान में कहा, अब समय है किसानों, युवाओं और ग्रामीण विकास के लिए प्रभावी और निर्णायक नेतृत्व के साथ काम करने का। बुल्ढाणा से न्यूज फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। खंडाचा प्रश्न नाही, जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर. 40 वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं. मी म्हणेल ती पूर्व दिशा खांबा मतदारसंघामध्ये होती. त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं, मी म्हटलं नाही, तरी मी म्हटलं ते मान्य झालं. आजपर्यंत मी अल्पसंख्याक समाजाचा असताना देखील पक्षात मला भरपूर दिलं. त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकत नाही. परंतु आज कार्यकर्त्याला मोठं करायचंय. दादांचा जो पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, तोच विचारसरणीचा आहे. कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे. त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन धनानं माझ्यासोबत राहिले, त्यांचा हाल मला बघायचं. दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय, म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. आतापर्यंत आपल्या भूमिका अशी की काँग्रेस सोडणार, काय घडलं? कुठे सोडले मी? काँग्रेसमध्येच आहे ना. तीच विचारसरणी आहे. फक्त भारतीय निघून तिथं राष्ट्रवादी आले. काँग्रेसच आहे ना. जी काँग्रेसची विचारसरणी आहे ती दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे. कुठं सोडली काँग्रेस? कोण म्हणतो? दादांचा पक्ष आज महायुतीमध्ये जाऊन बोलताय ना. मग काय विचारसरणीमध्ये फरक नाही पडत असं वाटतं? कुठं विचारसरणी? त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे. दादांनी विचारसरणी सोडलेली नाही, फक्त पाठिंबा. अध्यक्ष काँग्रेसचे असं म्हणतात की लालसेपोटी किंवा भीतीपोटी काँग्रेस. कुठे लालसा भीती? आपण तर काय झालं? मला कसली भीती? माझ्या कोणती क्रिमिनल केस नाही, माझे कोणते 2 नंबरचे धंदे नाही, कसली भीती? जर भीती असती तर 11 वर्ष होते त्यांना भीतीपोटी ते काही कारवाई करू शकले असते. काहीच नाही म्हणून ते काहीच कारवाई करू शकले नाही. राणा कधी घाबरणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती. उमेदवारांना या कार्यक्रमात निमंत्रण असेल 12 जून? 100% निमंत्रण असेल. दादाला मी म्हणत चला आपण त्यांच्या घरी जाऊन चहा घेऊया. मित्र पक्ष म्हणजे मित्र धर्म पाळायलाच पाहिजे. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे. फुंडकरांच्या समाधीवर, भाऊसाहेब फुंडकरांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करू, नंतर गावातल्या पुतळ्यावर करू. विधान परिषद आणि मंत्रिपदाची काही ऑफर आली? दादा जोहरी आहे, त्यांना माहित आहे हिरा कोण आहे, काच कोण आहे, ते निर्णय घेत.